स्वागत आहे यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण कुठे आलो आहोत? आज आपण आलो गिरगावचं देवी दर्शन करायला। आपल्याबरोबर कोण आहे? आनंदी आणि अद्वैत। गिरगावच्या देवी देवता आपल्याला बघायचे आहेत ना, भरपूर अशा देवी देवता गिरगावमध्ये आहेत। तसं आजूबाजूच्या परिसराचं आपण बघणार आहे नवरात्री 2025 मध्ये। त्यामुळे चॅनलमध्ये शेवटपर्यंत बनून जा या व्हिडिओमध्ये आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू। या देवीचं दर्शन घेऊया। आपण चन्नेरो स्टेशनवरून आलोत केवाडीमध्ये। गिरगावची आई अंबा माता इथे विराजमान। मुंबईची आई, वाहन आहे सिंह, सुंदर साहित्य दर्शन, गिरगावची अंबा माता। तर म्हणजे आता आईला नैवेद्य दाखवला जातोय। गिरगावची आई अंबाबाई, सुंदर साहित्य रूप। मूर्तिकार भाग्यवान पारकर साहेब आहेत। देवीला गोडाधोडाचा जे नैवेद्य दाखवला गेलेला आहे। सिंह वाहन आहे आणि मागे आपली कोल्हापूरची अंबा माता का देखावा आहे। आनंदी देवीचं सुंदर असं दर्शन झालं, कसं वाटलं दर्शन घेऊन? खूप सुंदर मूर्ती आहे, खूप छान दिसते आणि साडी पण सुंदर नेसवली गेली आहे। तसंच बॅकग्राऊंडला तुळजा भवानी आहे, ती पण छान एकदम दिसते, मनमोहक एकदम सुंदर दर्शन झालं। ही आहे गिरगावची आई अंबाबाई। येस, तुला कसं वाटलं आईचं देवी? मला पण चांगलं वाटलं, मूर्ती भरपूर चांगली आहे। गिरगावमध्ये देवी दर्शनचा आपण खास ठाण्यात आल्यानंतर अक्कलकोट स्वामींच्या मठाला दर्शन तर आपलं झालंच पाहिजे। या देवाचं दर्शन घेऊया। श्री स्वामी समर्थ मठ, कांदेवाडी गिरगाव, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराज की आनंदी आहे, अद्वैत आहे। म्हणजे छान असं देवाचं दर्शन। स्वामी मठ गिरगाव, कांदेवाडी, दत्त महाराज की लेन नवरात्रोत्सव मंडळ गिरगावची राजमाता म्हणून पसंत या देवीचं दर्शन घेऊया। गिरगावची अंबा माता, निकटवरील लेन, सुंदर साहित्य दर्शन, गिरगावची राजमाता। आज आहे ग्रे कलर, तशीच देवीला साडी परिधान केलेली आहे। गिरगावची अंबा माता, अष्टशस्त्र अष्टभुजा देवी, सुंदर असं साहित्य रूप, छानच आहे देवी। छान अशी देवीची मूर्ती मी बघू शकता। गिरगावची राजमाता, गिरगावची राजमाता। कसं काय वाटलं आनंदी दर्शन? छान असं देवीचं दर्शन झालं। बाजूला तुळजा भवानी आणि इथे अंबा माता कोल्हापूरची, आणि असं देवीचं दर्शन। गिरगावची देवी दर्शन देवताला चालू आहे। आपण कुठे आलो? आपण आलो अखिल खाडीलकर रोड नवरात्रोत्सव मंडळ। असं का मंडळाचे 10 दिवसाचे कार्यक्रम आहेत। या पुढे देवीचं दर्शन घेऊया। खाडीलकर रोड रोजचा रोज असतो भंडारा, मिळली ना दादा? रोजचा रोज देवीच्या दर्शनाला। ही देवीची मूर्ती तुम्ही बघाल तर एकदम मनमोहक आहे रूप। कोणी बनवले तर संकल्पना गिरीश तोडकर यांची आणि सजावट पवित्र भद्रा। सुंदर आहे देवीचं दर्शन। वाहन आहे सिंह, सिंहावरती रूढ झालेली बघा। मागे शिवशंकर भगवान आहेत आणि त्यांची बरीचशी अशी प्रतिकृती, असा का देखावा दाखवला गेला। आता खाडीकर रोडची देवी ना दादा, काय मंडळाचं नाव? आदिमाया। आदिमाया खाडीकर रोड, सुंदर देवीचं दर्शन। हा हे बघा, गिरगावची आदिमाया। देवीचं रूप छानच आहे, मन अगदी प्रसन्न झालं। तर झूम करून दाखवतो देवीचं मनमोहक।
तर आईला साडी चोळीचा ओटी भरली गेली. सुंदर असं आईचं रूप. मला ती देवी खूप आवडली. म्हणजे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. गिरगावची आधी माया सुंदर असं आईचं देवीचं दर्शन करा. बरोबर अंधी मस्त मनमोहक रूप. आदिशक्ती आधी माया हिचं दर्शन घेताना आम्हाला एक जाणवलं. देवीचं रूप तर सुंदरच आहे पण डोळेच अगदी बोलके आहेत. मला झूम करून दाखवतो. काय सुंदर मूर्ती बनवली आहे आणि खरंच आदिशक्तीचा इथे वास आहे सहवास आहे असं नक्कीच जाणवतं. तुला आंबे माते समिती माऊली गिरगाव मध्ये देवीचं छान असं दर्शन. आता मी आजूबाजूला बघितलं तर मराठी भाषा याला प्रोत्साहन देण्यासाठी इथे महिला वर्ग मंडळ त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. बघा मराठी आकडे मुळाक्षर मराठी महिने तिथे दाखवले गेले आहेत. सुंदर असा उपक्रम मंडळाद्वारे. आपल्याबरोबर ताई आहेत. ताई आपलं नाव? आरोही निखिल शिंदे. अच्छा काय मामा माहिती द्याल? आपल्या मंडळाचं किती वर्ष आहे? 49वा. आणि ही कुठची थीम केली तुम्ही म्हणालात? मराठी मातृभाषा. सध्याचे जे विसर पडला आहे मराठी माणसांना मराठी महिन्यांचा किंवा सणांचा त्याची संकल्पना घेऊन हे केलेलं आयोजित केलेलं आहे. बरोबर. मला आठवतं की गेल्या वर्षी सुद्धा या मंडपाला भेट दिली होती आणि तेव्हा सुद्धा असंच महिला वर्गाने लहान मुला मुलींनी एक वेगळी थीम केली होती. तसं ह्या मंडळाचं हे असं एक युनिकनेस आहे. बरोबर. हो. तर ह्या वर्षी त्यांनी मातृभाषा मराठी भाषा याला जोर दिलाय ज्याच्यामुळे जनजागृती केलेली आहे. 49वा वर्ष आहे. अच्छा हे मंडळाचं 49 वर्ष आहे. बघा नंदी ते पुढल्या वर्षी अजून उत्साह मोठा असणार आहे आणि भरपूर काहीतरी छान असं आपल्याला बघायला मिळणार आहे. बरोबर. हो हो. छान असं मंडळाचं बघा. धन्यवाद. आई माऊली सुंदर असं आईचं दर्शन. आज आहे ग्रे कलर. दिवस 6वा. मस्त छान अशीच मूर्ती आहे. कशी वाटली आणि तुला मूर्ती? देवीचं मस्त मनमोहक रूप आणि मंडळाचं वैशिष्ट्य पण यावर्षी त्यांनी मराठी थीम ठेवलेली आहे. किशोर रंगनाथ लोखंडे. तुम्ही काय म्हणत होता? आपण मराठी काय म्हणत होता तुम्ही मला? आपण मराठी ह्याचं समाजाचं खूप चांगली जनजागृती केलेली आहे. बरोबर. मराठी सण आपण बघितले. हो. बघितले एकदम. मराठीचा जो विसर पडला आहे त्याची परत आपल्याला जागरूकता निर्माण व्हावी सगळ्या थोड्या मोठ्यांमध्ये बालकांमध्ये असं जिवंतपणा आपण दाखवलंय. बरोबर. ओके. आई आधी सन्मान मराठीचा अभिमान आहे. एक दर्शन लहान एक मूर्ती असते छान अशी इथे पहिली होती. तिथे नवीन कॉम्प्लेक्स होऊन एक बिल्डिंग बांधली गेली मोठी. पण हे देवीचं स्थान तसंच त्यांनी ठेवलेलं आणि छान असा उपक्रम दरवर्षी देवीची मनोभावे पूजा करून नवरात्र उत्सव साजरी करते. देवीची मूर्ती नेहमी दरवर्षी साईज सेम असते फिक्स असते. कलर फक्त चेंज करतात साडीचा. नवरात्र उत्सवात मोठमोठे आपण देव्या बघतोय त्यापैकी एक लहान साईजची मूर्ती. सार्वजनिक नवरात्र उत्सव. तुला आंबे माते की जय. दिन एक दर्शन नवरात्र उत्सव. आपण आलो आहोत राऊत बिल्डिंग. राऊत बिल्डिंग इथे अशी एक बिल्डिंग आहे 2 मजल्याची पण इथे दरवर्षी ते नवरात्र उत्सव साजरा करतात. गिरगाव मुगभाटा मधलं हे देवीचं सुंदर असं दर्शन. राऊत बिल्डिंग मित्रमंडळ. एक 25-30 वर्ष इथे देवीचा नवरात्र साजरा केला जातो.